नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सतीश तुकाराम मुटकुळे. आज आपण फायनान्शियल टिप्समध्ये बघणार आहोत सिबिल स्कोअरचं महत्त्व. मित्रांनो, सिबिल स्कोअर हा अतिशय महत्त्वाचा असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या बँकेमध्ये लोन घेण्यासाठी जातो तर आज सर्वप्रथम कोणतीही बँक असो ती आपला सिबिल स्कोअर चेक करते आणि त्या बेसिसवर डिसाईड करते की आपल्याला लोन द्यायचं की नाही द्यायचं. त्यामुळं आपला सिबिल स्कोअर हा 700+ असला पाहिजे तरच आपल्याला एखादी बँक लोन अप्रूव्ह करते. आपण मग हा सिबिल स्कोअर कशामुळं डाऊन होतो तर त्याचं कारण महत्त्वाचं हे आहे की आपण एखादं जे काही अगोदर लोन घेतलेलं आहे, आपलं जे काही ट्रॅक रेकॉर्ड आहे ते कशा पद्धतीचं आहे या बेसिसवर तो सिबिल स्कोअर अप डाऊन होत असतो. सपोज तुम्ही एखादं लोन घेतलेलं आहे आणि त्याचे जे काही EMI आहे ते वेळेवर पेड केलेले नाही आहे, त्या केसमध्ये तुमचा सिबिल स्कोअर जो आहे तो डाऊन होत असतो. तसंच एखादे गॅरंटर वगैरे तुम्ही एखाद्याचे आणि गॅरंटरने सुद्धा एखादे काही हप्ते थकवलेले आहेत तर त्या केसमध्ये सुद्धा आपला सिबिल स्कोअर हा डाऊन होत असतो. मग हा सिबिल स्कोअर डाऊन नाही झाला पाहिजे यासाठी आपण आधीचे जर आपले काही ट्रॅक लोन आहे, आधीचे जे काही लोन आहेत ते लोन व्यवस्थित वेळेवर फेडणं आपल्याला गरजेचं आहे. सोबतच गॅरंटी पण अशाच व्यक्तीची घ्या की जो आपले EMI वेळेवर पेड करेल, कारण त्या गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्या सिबिलवर होत असतो. त्यामुळं आणि वेळेवर एखाद्या वेळेस आपल्याला इमर्जन्सी आहे, लोन घ्यायचं आहे आणि अशा वेळेस आपलं लोन अप्रूव्ह होणार नाही. त्यामुळे गॅरंटी घ्यायची नाही असं मी म्हणत नाही, पण घेताना हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे की समोरच्या व्यक्तीनं ते हप्ते वेळेवर फेडले पाहिजे. सो थँक्यू. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.